सर्व सामने 3 षटकांचे राहतील हे सर्व संघाने लक्षात घ्यायचं आहे. एक मिनिट पंच किरण पाटील, एक मिनिट. दोन्ही संघांचे जे 8वे खेळाडू आहेत त्यांनी इथे संपर्क साधायचे आहेत. 9वे खेळाडू बघा, दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे. लाईव्ह स्पर्धा चालू आहे आणि तसेच आमचे काटेगावचे माजी सरपंच विनोद दादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम विनोद दादा पाटील साहेब यांचं. वेलकम साहेब, वेलकम. पहिला चेंडू श्री गणेशा आणि पहिलाच खणखणीत चौकार. पंच राकेश पाटील सांगतात. चौका ठोकून काढलेला आहे. पुढील चेंडू चांगली फिल्डिंग मंगेशाची, फक्त आणि फक्त एक धाव. आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावा झालेल्या आहेत जय पीरबाबा या संघाच्या. पुढील चेंडू शिवायाचा लेग स्पिनचा चेंडू चांगला खेळून काढलेला आहे गॅपमध्ये चौकारासाठी. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकून आपलं खातं खोललेलं आहे. 3 चेंडू आणि 9 धावा झालेल्या आहेत जय पीरबाबा संघाच्या. आता मात्र अप्रतिम चेंडू आणि पंचाधनीने आउट. आपल्या पहिल्या षटकामध्ये बेक थ्रो मिळवून देतो तो शिवा आपल्या संघासाठी. चांगली विकेट किपिंग केली तिथं अक्षय भंडारी याने. पुढील चेंडू यापुढील 2 संघाच्या कॅप्टन्सनी तयारीत राहायचं आहे. स्वागत स्पोर्ट्स वर्सेस ठाकूर एंटरप्राइजेस. दोन्ही संघांनी टॉस साठी यायचं आहे 3 षटकानंतर. यापुढील चेंडू मयूर पाटील साठी. पहिल्या चेंडूवरती आपलं खातं खोललेलं आहे मयूर पाटील याने. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1-10. पुढील चेंडू शिवायाचा. बॅट्समनला मात्र काही समजलेलं नाही. चांगला चेंडू होता निर्धार. 1 धाव लेग बायच्या रूपामध्ये. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1-11. पहिल्या षटकानंतर जय पीरबाबा या संघाची. पुढील षटक घेऊन येतो तो गोलंदाज अक्षय भंडारी. आणि आलेल्या ग्रामस्थांचं स्वागत आहे. आलेल्या माझ्या मित्रपरिवारांचं सुद्धा स्वागत आहे. आलेल्या स्पर्धकांचं सुद्धा स्वागत आहे. पुढे पहिला चेंडू चांगला खेळून काढलेला चेंडू फक्त आणि फक्त 1 धावेसाठी. 1-12. पुढील चेंडू अक्षय भंडारी सामने मयूर. पंचांचा निर्णय वाईट बॉल. 1 अतिरिक्त धावसंख्या. संघाची धावसंख्या होती 13. 1-13. आता मात्र अप्रतिम चेंडू. फलंदाजाला चकमा देणारा हा चेंडू. निर्धार चेंडू अक्षय भंडारी यांचा. पुढील चेंडू आता मात्र विकेट किपर कडून चूक होते आणि पंचांनी बॅटची कडा घेऊन हा चौकार. एक 1-17. पुढील चेंडू अक्षय भंडारी यांचा. आता मात्र लेग साईडला खेळून काढलेला आणि फिडन कडून गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एकाचं दुहेरीमध्ये रूपांतर केलेलं आहे. 2 धावा पूर्ण करतो इथं मयूर पाटील व त्याचे साथी क्रिकेटर. धावसंख्या 19. पुढील चेंडू लेग या चांगलं अप्रतिम चेंडू आणि आता मात्र धावबाद झालेले आहेत आमचे मित्र मयूर पाटील. अक्षय भंडारी चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. आता मात्र 20 या धावसंख्येवरती दुसरा विकेट पडतोय जयपीर बाबा या संघाचा.
आता मात्र एक नावाजलेला अष्टपैलू असा खेळाडू फलंदाजीसाठी उतरतोय केतन घरत. पुढील चेंडू रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न विकेट किपर कडून चुकतोय, परंतु तोपर्यंत एक धाव पूर्ण आणि षटक समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 2 बाद 21. या षटकानंतर जयपीर बाबाचे जे कर्णधार आहेत त्यांनी राकेश पाटील यांना कॉमेंट्री बॉक्सात येऊन भेटायचं आहे. पहिला चेंडू पुलटस चेंडू, चांगला समाचार घेता आले, गॅप मध्ये खेळता आले नाही. समोर समोर खेळ काढलेला मंगेशाची चांगली फिल्डिंग, एकच धाव. आता मात्र पुढील चेंडू केतन घरसाठी लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धावसंख्या. पुढील चेंडू केतनसाठी चांगला खेळून काढला, चांगला प्लेसमेंट. फक्त एक धाव मध्ये समाधान मानावं लागतंय तर केतन याला. या पुढील चेंडू दर्शनाचा सामना करा अष्टपैलू खेळाडू. आता मात्र चांगल्या पट्ट्यावर खेळायला आणि हा गॅप मध्ये चौकार. थँक्यू. आता मात्र 28 धावा झालेल्या आहेत या षटकामध्ये. उर्वरित चेंडू 3. जय पीरबाबा याची चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. वक्रतुंड स्पोर्ट्स काटाई. आता मात्र रिव्हर्स मारला फटका गॅप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र बघूया, एकच दुहेमध्ये रूपांतर केलेलं आहे. 2 धावा पूर्ण. इथं धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 30. आणि आपल्याला थेट प्रेक्षेपण पाहायला मिळतंय ते SS लाईव्ह इव्हेंट याकडून. आता सिक्सला जागा नाही, चौकाराला मात्र भरपूर महत्व आहे. चांगली खेळपट्टीवरती चांगली खेळी केली त्याने आपल्या संघासाठी. आता मात्र शेवटचा चेंडू आणि सामना करेल तो फलंदाज उदय. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हा. बघूया सामना उदय रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, हा मात्र षटकार. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट घेतोय. बाबा यांचे कर्णधार येऊन भेटायचं आहे आणि त्यानंतर स्वागत स्पोर्ट्स वर्सेस ठाकूर एंटरप्राइजेस या दोन्ही संघांनी टॉससाठी यायचं आहे. कर्णधार आमचे परममित्र राकेश पाटील यांना भेटायचं आहे. त्यासोबत यापुढील होणारा सामना स्वागत स्पोर्ट्स वर्सेस ठाकूर एंटरप्राइजेस यामध्ये आमचे सर्व भावेश पाटील यांच्या हस्ते होणारा हा घ्यायचा आहे. कोणताही सुपर ओव्हर वगैरे नाहीये. 3 षटकाचा सामना आहे. 30 धावा झालेल्या, 31 धावांचा लक्ष्य आहे. चेसिंग कंपल्सरी असणार आहे, दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि यापुढील होणारा सामना स्वागत स्पोर्ट्स व ठाकूर एंटरप्राइजेस दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. पहिला चेंडू मंगेशसाठी, डावखुरा फलंदाज, 9 चेंडू, पंचाचा निर्णय, एक अतिरिक्त धावसंख्या, अतिरिक्त संख्येने धावची घात होत आहे. पुढील चेंडू आता मात्र
लेक्शमच्या खूपच बाहेर आणि वाईट चेंडू 1+1 एक अतिरिक्त धावसंख्या 2 झालेली आहे प्लस संघाची धावसंख्या 3. आता रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आता मात्र स्वतःचा खादला करतोय सौरभ. एक या धावसंख्येवरती संघाची धावसंख्या झाली ती 4 बिनबाद 4. पुढील चेंडू 9 पंचजाने 9. आता मात्र थ्रो होतोय का पंच पंच नो चेंडू आहे. स्कोर रन किती आताचे फक्त आणि फक्त एक धाव. संघाची धावसंख्या झाली ती 5. पुढील चेंडू नो चेंडू. काय गोलंदाजी करतोय तो गोलंदाज परंतु नो चेंडू हाताळतोय आपल्या संघासाठी आणि यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. ठाकूर एंटरप्राइजेस सज्ज राहायचंय त्यासोबत फ्रेंडशिप पाण्याची टाकी या दोन संघांनी टॉस साठी यायचा. यापुढील चेंडू चांगला खेळून काढलेला चेंडू फक्त आणि फक्त एक धावेत समाधान मानावं लागतं इथं मंगेशाला. डावखुरा असा फलंदाज आता मात्र स्ट्राईकला आहे. सौरभ चांगला खेळून काढलेला चेंडू एक धाव पूर्ण दुसरी पण पूर्ण. आता मात्र 2 धावा धावून काढलेल्या आहेत. फक्त चेंडू झाले 3 आणि संघाची धावसंख्या झाली ते बिनबाद 9. आता मग चांगला शॉट एक टप्पा बाउंड्रीच्या बाहेर चौकार. चौकार. स्पोर्ट्स काटे यांच्या सलामी जोडीने चेंडू अप्रतिम चेंडू चांगला खेळून काढला. चांगली फिल्डिंग दर्जेदार फिल्डिंग म्हणावी लागेल. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या तिथं उदयाने. अप्रतिम फिल्डिंग म्हणावी लागेल उदयाची. चांगली सलामी जोडी फलंदाजी करताना आपल्या संघासाठी. आता मात्र निर्धारित 11 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. संघ वक्रतुंड स्पोर्ट्स काटा या संघाला. आणि चेसिंग कंपल्सरी आहे. दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे. पुढील चेंडू मयूर यांचा रिव्हर्स मारलेला हा चेंडू फुलटा चेंडू होता. रिव्हर्स खेळून हा चौकार मारलेला इथं सौरभ याने. संघाची धावसंख्या होती ती तब्बल 24. कोणताही हे नाही. आताचा चेंडू मात्र डेड बॉल होता. संघाची धावसंख्या झाली ते बिनबाद 24. अवघ्या 7 धावांची गरज आहे. उर्वरित एक षटक बाकी आहे. वक्रतुंड स्पोर्ट्स काटे या संघासमोर यापुढील होणारा सामना फ्रेंडशिप पाण्याची टाकी वर्सेस ठाकूर एंटरप्राइजेस. यापुढील सामना यापुढील सामन्याचा जो टॉस होईल तो आमचे काटेगावचे शरद पाटील साहेब यांच्या हातचे होणारा टॉस. दोन संघामधील फ्रेंडशिप
पाण्याची टाकी वर्सेस ठाकूर एंटरप्राइजेस या दोन संघांमध्ये नाण्याच्या एक बाजूस बी.एस. पाटील व तर दुसऱ्या बाजूस जय गावदेवी काटई. पुढील चेंडू मयूर यांचा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त एक धाव. पंचाचा निर्णय, ओव्हर समाप्ती. धावसंख्या झालेली आहे ती पंच 5 चेंडू झालेले आहेत. उर्वरित या षटकामध्ये एक चेंडू बाकी आहे, कारण तो डेड बॉल दिला घोषित केला होता पंचांनी. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. 27 धावे झालेले आहेत. 4 धावांची गरज आहे आणि समोरून आपले करता धरता प्रेक्षक वर्ग, मित्र परिवार कोणी असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर थांबू नये. प्लीज साईडला व्हा. आपल्यासाठी स्टेज सज्ज आहे, आपण स्टेज वरती जा. पुढील चेंडू, चांगला शॉट, चांगला गॅप मध्ये खेळून काढलेला मंगेश याने, परंतु फक्त आणि फक्त एक धाव. आता मात्र ओव्हरची समाप्ती. धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 28. 3 धावांची गरज आहे. 1 मिनिटासाठी पंच किरण पाटील, फक्त आणि फक्त किरण पाटील 1 मिनिटासाठी खेळ थांबवायचा आहे. आणि आता मात्र टॉस होणार आहे. शरद पाटील यांच्याचे होणारा हा टॉस, दोन संघामधील टॉस जिंकलेला आहे तो. चमत्कार करू शकतील का इथं केतन करत. चांगला गुगली चेंडू. आता मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला अडवला चेंडू. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न. एक नाही तब्बल 2 वेळा जीवनदान मिळतो दोन्ही खेळाडू. आता स्कोरची बराबरी झालेली आहे. फक्त आणि फक्त 1 धावांची गरज आहे. आणि चांगला गॅप मध्ये खेळून काढला चेंडू चौकार. आणि आपलं सुद्धा स्वागत आहे. भावेश सुनील पाटील, उपाध्यक्ष भारतीय